सर्वप्रथम आदरणीय बाबासाहेब पाटील दादा, सत्यजित पाटील आबा आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व गटाचे कार्यकर्ते, मानसिंगराव दादा गायकवाड त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व गटाचे कार्यकर्ते, शेकाप असेल, शेतकरी कामगार संघटना असेल आणि मनसे असेल, ज्यांनी 15-20 दिवस झालं आमच्या इलेक्शनमध्ये अहोरात्र कष्ट करून प्रचार करून काम केलं, त्या सर्वांचं मी प्रथम आभार व्यक्त करतो. आणि हा केवळ विजय माझा नसून आदरणीय सत्यजित पाटील आबा यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझे वडील हंबीरराव पाटील बापू यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारसंघातील सर्व व्यक्तींचा आहे. आणि माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, ह्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मी प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेमध्ये मांडणार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.